छानपैकी आवळ्याचे सीझन चालू झाले आहे। चला तर आज बनवूया आवळ्यापासून मोरावळा रेसिपी। त्यासाठी मी छोट्या आकाराचे आवळे बाजारातून आणले होते। आता त्या आवळ्यांना स्वच्छ धुवून त्याला असे काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण मोरावळा बनवू त्यामध्ये आतपर्यंत पाक मुरला जातो। आता कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले, त्यावर चाळणीमध्ये सगळे आवळे ठेवले व झाकण ठेवून 5-10 मिनिटं वाफ काढून घेतली। आता वाफ काढलेले आवळे बाजूला मी थंड होण्यासाठी ठेवले। थंड झाल्यानंतर बाजूला कढईमध्ये जेवढा आवळा घेतला आहे तेवढ्याच प्रमाणाचा गूळ घेतला, त्यामध्ये थोडेसे पाणी टाकले, थोडे म्हणजे 2-3 चमचे टाकायचे। आता ते पाणी टाकल्यानंतर गूळ छानपैकी वितळून घ्यायचा। जर यानंतर तुम्हाला खडे वाटत असतील गुळामध्ये तर तुम्ही गाळणीने गाळून घ्या। आता त्यामध्ये वेलची, दालचिनी व लवंग टाकले, ते देखील छानपैकी मिक्स करून घेतले। आपला पाक तयार होत आला आहे। आता त्यामध्ये वाफळून घेतलेले सर्व आवळे टाकून घ्यायचे व छानपैकी एकजीव करून घ्यायचे। आवळ्यांमध्ये आधीचेच पाणी आहे, त्यामुळे याला मिक्स करून उकळी आणून घेतली। पाहू शकता किती पाणी पाणी दिसत आहे गुळाचे, पण याला 15 ते 20 मिनिटं घट्ट असे आटवून घ्यायचे, म्हणजे एकतारी पाक तयार करून घ्यायचा गुळाचा, म्हणजे आवळा छानपैकी गुळामध्ये मुरला जातो व वर्षभर टिकतो। 15 ते 20 मिनिटं लागतात हा पाक तयार करण्यासाठी। पाहू शकता कलर एकदम चेंज होऊन जातो गुळाचा पण, व आवळा पण किती छान दिसत आहे व टेस्टला देखील खूप छान लागतो। एकतारी पाक तयार झाला आहे, म्हणजे आपले आवळ्याचा मोरावळा तयार झाला आहे। धन्यवाद।